कॉलेजवरती पोहोचलो होतो. सो हॅलो काय दिदी रोजून क्या रावत आणि स्वागत तुमचं मनापासून माझ्या नवीन ब्लॉगिंग चॅनल मध्ये. तर मी आज पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय माझ्या मराठी चॅनलवर. तुम्ही नक्कीच सपोर्ट करा मला. आणि मी आता तर चाललोय कॉलेजवरती. तर बघू काय होतंय काय नाही. पहिला दिवस आहे माझा मराठी चॅनल ब्लॉगचा. माझा म्हणजे हिंदी पण चॅनल होता ब्लॉगिंगचा. आणि त्याचं कसं झालं की मी जे व्हिडिओ टाकले ना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये ना कॉपीराईट सॉन्ग टाकले. तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय. तर म्हटलं काहीतरी नवीन चेंजेस करू. तर मी पहिल्यांदा चेंज केलाय की माझी भाषा माझी प्रायमरी भाषा माझीच ठेवल मी मायबोली मराठी. तर एवढंच, बाकी काही चेंज नाही केलं मी. फक्त हा व्हिडिओ ना नवीन चॅनलवरती माझ्या रोजिंक्या रावत ब्लॉग्स वरती येणार आहे. तर नक्कीच सपोर्ट करा तुम्ही. तर चला आता जाऊया कॉलेजकडे आणि बघू काय होतंय काय नाही. माझा पहिलाच ब्लॉग आहे आज, तर नक्कीच सपोर्ट करा. तर चला. तर गाईज आता मी सध्या तर घाटात आहे. हळूहळू जातोय गाडीवरती आणि बघू शकता आमचा प्रेमळ घाट कसा दिसतोय. आणि इकडे खाली नजारे खूपच सुंदर आहेत. तर चला जाऊया आता हळूहळू. तर चाललोय मी. तर चला. सो गाईस इथं मी कॉलेजच्या एंट्री गेटवर पोहोचलोय. बघू शकता तुम्ही. तर आता कॉलेजमध्ये जातो. सध्या मी बाईकवर आहे. तर थोडेफार शॉर्ट्स मिस होतील. तर चला कॉलेजमध्ये जाऊ आणि बघू काय होतंय काय नाही. तर चला कंटिन्यू बनून राहा. सो गाईस इथं आमच्या कॉलेजमध्ये एंटर झालोय. तर जाऊ आता कॉलेजमध्ये. आणि हे बघू शकता कॉलेज पाठीमागे. तर चला जाऊया, बघू काय होतंय काय नाही. कॉलेजला तर खूप दिवसातून आलोय मी. काय ब्लॉग्स तर बनवत नव्हतो मी माझ्या हिंदी पण चॅनलवरती. आता मराठी सुरू केलंय. बघू याच्यावरही बनवतो की नाही. तर चला कंटिन्यू बनून राहा. बघू आता काय होतंय काय नाही. तर चला. तर गाईस इथे कॉलेजवरती पोहोचलो होतो. आणि आता एक मित्र भेटलाय मला. तर आता आम्ही सोबतच राहू. बघू काय होतंय काय नाही. थोडस फिरू इकडे तिकडे. लेक्चर तर अटेंड करणार आहे. तर चला बघू काय होतंय. तर बघू शकता हा आमचा पूर्ण हॉल. याच्या आधी ओळख झाली माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. तर इथं सगळे कार्यक्रम होतात मोठमोठे, जयंती वगैरे. तर बघू शकता. तर गाईज इथून चालू आता घरी. घरी तर नाही राहते, थोडं बाहेर जाऊ आणि बघू काय होतं काय नाही. लेक्चर तर थोडेफारच झाले आमचे. आणि हा दीपक माझ्यासोबत बघू शकता लेक्चरला होता. त्याचा वर्ग तर वेगळा आहे आणि माझा पण वेगळा आहे. त्याचं लेक्चर झालंय, माझे तर काही झाले नाही. बघू काय होतंय काय नाही. चला आता थोडंफार इकडे स्टँडकडे जाऊ आणि बघू. तर चला. तर गाईज बघू शकता तुम्ही आमची सुंदर अशी करंजाळी. आणि आता तर स्टँडकडे जातोय मी. बघू थोडंफार जाऊ फिरू इकडे तिकडे. तर चला जाऊ. इकडे पण घे ना. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना. तर चला जाऊया पुढे. काय होतंय काय नाही. खूप असं नर्वस आलोय मी. काय करू काय नाही समजत पण नाही. तर चला जाऊया स्टँडकडेच. तर आता काय सांगू मी तुम्हाला. तर स्टँड पासून व्ह्यू बघा कसा आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. तर गाईस वातावरण खूपच सुंदर आहे. तर खूपच सुंदर आकाश पण दिसतंय, सगळं स्वच्छ आणि खूपच मस्त वाटतंय.
तर एकटाच आहे सध्या मी. माझे मित्र परिवार कोणीच नाही माझ्यासोबत. 11वी-12वीला होतो तेव्हा सगळे माझ्यासोबतच राहायचे, तर आता तर कोणीच नाही. काही करू, जोडी पण कोण नाही मजा मस्ती करायला. एकटाच फिरतो इकडे तिकडे. तर बघू, चला. तर गाईज, इथं जयेश भाऊ माझ्यासोबत आलेले. आता तो पण घरी जातोय आणि मी पण माझ्या घरी जातोय. कॉलेज तर संपलंय, तर आता लेक्चर झालेले थोडेफार आणि जयेश मला भेटला करंजाळीमध्ये. तर आता आम्ही जातोय घरी. तो जातोय त्याच्या घरी तिकडे आपला मागवण्याला आणि मी माझ्या कधीतरी मागून यायला. हा. तर गाईज, कॉलेज तर सुटलाय आणि आता मी जातोय घरी. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? जास्त काहीतरी करू शकलो नाही मी. थोडंफारच इकडे तिकडे फिरलो, काय सांगू आता. तर चला जाऊया घरी आणि नवीन ब्लॉगची सुरुवात तर होईल नंतरच. तर कंटिन्यू बनून राहा आणि सपोर्ट नक्की करा. तर चला, बाय बाय अँड टेक केअर. तर चला, बाय बाय, टाटा, सी यू टुमारो. तर चलो, बाय.